भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणत असताना आज शेतकऱ्याने फक्त शेतीवरच अवलंबून न राहता आपल्या शेतीला जर शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर हे शेतीपूरक व्यवसाय अतिरिक्त भार किंवा कष्ट नसून विमा कवचच ठरतील हे निश्चित. निश्चितच शेतीची आवड होती आणि त्या अनुषंगाने वडील म्हणा किंवा भाऊ म्हणा शेती पाहत होते आणि त्यानुसार मला थोडं एक वैद्यकीय क्षेत्र वगळता हे काहीतरी करावं अशी इच्छा झाली होती. साधने उपलब्ध असताना त्यांची उपयुक्तता वाढवणं हे मानवी कौशल्य आहे ही बाब लक्षात घेऊन परभणीतील बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अंबादासराव मेटे पाटील यांनी घरच्या शेतीला पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाची जोड दिली. डॉक्टर अमोल मेटे पाटील यांनी त्यांचे मामा डॉक्टर भास्करराव बोरगावकर व पशुवैद्यक क्षेत्रातील भीष्म पितामह परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी डीन डॉक्टर नितीन मार्कंडेय यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसायाची सुरुवात केली. तसेच या व्यवसायाची शास्त्रीय आणि तांत्रिक माहिती महाराष्ट्रातील विविध भागातील तज्ज्ञांकडून मिळवून त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. आपल्या परभणी शहरामध्ये उत्कृष्ट प्रकारचे भेसळविरहित दूध कसे सर्वांना मिळेल हा माझा यामागचा उद्देश होता. बालरोगतज्ञ असल्यामुळे साहजिकच लहान मुलांना दुधामधून सकस पदार्थ किंवा सकस प्रोटीन्स म्हणा किंवा विटॅमिन्स म्हणा कसे मिळतील याकडे माझे जास्त लक्ष होते. आज येथे 10 गायी व 28 म्हशी आणि तेवढीच लहान वासरे आहेत. शिवाय श्वान, राजहंस आणि कोंबड्या सुद्धा आहेत. प्रत्येक दिवशी रोज तुम्हाला 2 वेळा चारा देणे, पशुखाद्य देणे, त्यांची निगा राखणे, त्यांची स्वच्छता ठेवणे या गोष्टी तुम्हाला आवर्जून कराव्याच लागतात. जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी योग्य पशुसंवर्धन आणि व्यवस्थापन आवश्यक आहे. आणि त्यासाठीच सकस आणि पौष्टिक आहारासोबतच इथे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर रणजित लाड यांच्या देखरेखीखाली जनावरांची नियमित तपासणी करून औषधोपचार केले जातात. तसेच दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम रेतनद्वारे उच्च प्रतीची वघार व कालवडी इथे तयार केली जातात. मी सुरुवातीपासूनच आमच्या म्हशींसाठी मुक्तसंचार वापरतो. मुक्तसंचार म्हणजे जनावर जेव्हा दूध दिल्यानंतर त्याला आपल्याला मोकळं सोडायचं, त्याला कधीच बंदिस्त ठेवायचं नाही आहे. बंदिस्त न ठेवल्यानं त्याच्या दुधात पण वाढ होते, त्याची हालचाल होते, ते एक स्ट्रेस खाली कधीच राहत नाही. ह्या गोष्टी करतो. पुन्हा जेव्हा मुक्तसंचारमधून गोठ्यात येतं जनावर तेव्हा पूर्ण वॉशिंग होऊन येतं, शॉवर खालून येतं. त्याच्यामुळं गोठ्याची एकतर स्वच्छता राहते आणि आपल्याला दूध उत्पादन चांगलं मिळायला मदत होते. उपलब्ध असणारे सगळेच पशुपक्षी उत्पादक असतात. मात्र अशी दृष्टी असलेल्या पशुपालकास त्यांची उत्पादन क्षमता आजमावता आणि वाढवता येते. आपलं खुलं चॅलेंज असतं की माझं दूध कुठेही तुम्ही चेक करू शकता. स्वतः माझ्याकडे सुद्धा लॅक्टोस्कॅन म्हणजे जे दूध तपासायची मशीन असते ती पण आहे. त्याद्वारे आम्ही आपल्या दुधाची वारंवार गुणवत्ता चेक करत असतो, जेणेकरून की आम्हाला सुद्धा लक्षात येतं की बाबा आपलं आजचं फॅट किती जाते, आजचं SNF किती जाते, त्यानुसार गुणवत्ता कळते. आणि आपल्याला जे ग्राहकांना आहे तो ग्राहकांना आपल्याला त्यांना कॉन्फिडन्स देता येतो की बाबा आमचं दूध व्यवस्थितच आहे. घरातूनच समाजसेवेचे संस्कार झाल्यामुळे आपल्यासोबतच परिसरातील शेतकरी बांधवांना या प्रकल्पाचा उपयोग व्हावा असे डॉक्टर अमोल मेटे पाटील यांना वाटते. मला जेव्हा दूध लागणार आहे बाकीच्या दुग्ध व्यावसायिकांचं किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं, तर त्यांना त्याचा फायदा होईल, त्यांना त्याचा दुधाची जी आहे ते योग्य मोबदला मिळेल आणि त्यांची पण भरभराटी होईल. तसेच इथे ब्रीडिंगद्वारे अतिशय चांगल्या दर्जाची जनावरे शेतकऱ्यांना उपलब्ध सुद्धा करून दिली जातात. ज्यात की समजा ABS कंपनी आहे, ABC कंपनी आहे, यांच्याकडून मी सिमेंट आपल्या गोठ्यावर अवेलेबल करून
त्याच्यापेक्षा जे वळू जे मोठे टॉपचे ब्रीड असतात त्यांचे वळूचे सिमेंट टाकून आपण पुढची वंशावळ चांगली करण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांना फायदा व्हावा ह्यासाठी मी काय करतो की बाबा ते वासरू चांगलं डेव्हलप करून मी त्यांना योग्य भावात त्यांना विक्रीसुद्धा करतो. वैद्यकीय सेवेसोबतच वेगळ्या प्रकारे समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यासाठीच डॉक्टर अमोल मेटे पाटील यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीला आता सुरुवात केली आहे. आणि एक सुरुवातीपासूनच माझी अशी इच्छा होती की इथेच थांबायचं नाही आहे. दुधामधून आपल्याला व्हॅल्यू ॲडेड गोष्टी करायच्या आहेत. जसं की दुधापासून तुम्ही पनीर बनवू शकता, दही बनवू शकता, तूप बनवू शकता आणि ते पण एकदम जर प्युअर दिलं तुम्ही तर सर्वांना त्याचा उपयोग होईल आणि आपलं एक ब्रँडिंग होईल. प्युअर सर्व देत असतात गोष्टी, क्वालिटीवाले देत आहेत तर हे एक प्रकारचं सोशल वर्क आहे, हिडन सोशल वर्क आहे. एक 5 रुपये तुम्ही त्याच्यापेक्षा जर कमी जर कमवले तरी काय हरकत, पण तुम्ही जर क्वालिटी दिली आणि जर आरोग्याची काळजी घेतली एक प्रकारे आपल्या ग्राहकांची तर ते तुमच्यासाठी खूप उत्कृष्ट राहील. परभणीकरांना हे दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांच्या हॉस्पिटलच्या जागेतच अद्ययावत स्वरूपातील साई श्रद्धा डेअरी डिलाईट हे नवे दालन आता नावारूपास येत आहे. भविष्यात डॉक्टर अमोल मेटे पाटील यांच्या साई श्रद्धा डेअरी फार्मच्या मार्फत अनेक समाज बांधव या व्यवसायाशी जोडले जातीलच, शिवाय या भागातील शेती विकासाला चालना सुद्धा मिळेल हेही तितकंच खरं.